तर बघूया हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय. हेल्थ इन्शुरन्स किंवा आरोग्य विमा हे काही इन्व्हेस्टमेंट ऑप्शन नाही, म्हणजेच गुंतवणुकीचा पर्याय नाही, तर ते आहे भविष्यातील वैद्यकीय खर्चाची भरपाई करण्याचे एक साधन. हेल्थ इन्शुरन्स किंवा आरोग्य विमा कवच ज्यामध्ये आजारपणामुळे उद्भवणाऱ्या वैद्यकीय खर्चांचा समावेश होतो. तर असे कोणकोणते खर्च? तर हॉस्पिटलायझेशन खर्च, औषधे, डॉक्टरांची फी, काही टेस्ट इत्यादी संबंधित असू शकतात. अपघात होणे, आजारपण येणे किंवा अपंगत्व हे काही सांगून येत नाही किंवा याची माहिती अगोदर मिळत सुद्धा नाही. तर मग या अशा अचानक उद्भवलेल्या आरोग्याच्या समस्यांमुळे आपणास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते आणि आपल्या कुटुंबाला मानसिक त्रास सुद्धा सहन करावा लागू शकतो. जर आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असेल किंवा नसेल तर कोणता परिणाम होतो ते आपण एका उदाहरणातून बघूया. मिस्टर काळे यांनी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी 5 लाखाची घेतलेली आहे आणि त्याचा वार्षिक प्रीमियम आहे 12,000 रुपये आणि त्यामध्ये ते स्वतः आणि त्यांची पत्नी हे दोघेही कव्हर आहेत. आणि मिस्टर गोरे यांनी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याऐवजी त्यांनी स्वतःच दरमहा 1,000 रुपयाची बचत करण्याचे ठरविले आहे. आता बघूया पुढील 5 वर्षानंतर या दोघांचंही काय होतं. तर मिस्टर काळे यांनी वार्षिक 12,000 रुपये प्रमाणे 5 वर्षात 60,000 रुपये इन्शुरन्स कंपनीला दिले आणि मिस्टर गोरे यांनी दरमहा 1,000 रुपये 5 वर्षात 60,000 रुपये जमा केले. आता या दोघांनाही 1 लाखाचा मेडिकल खर्च येतो. तर मिस्टर काळे यांच्याकडे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असल्यामुळे त्यांचा एकूण 1 लाखाचा मेडिकल खर्च इन्शुरन्स पॉलिसी कव्हर करते आणि मिस्टर गोरे यांची एकूण 5 वर्षाची बचत म्हणजे 60,000 रुपये मेडिकल खर्चासाठी द्यावी लागते आणि उर्वरित 40,000 रुपयाची सुद्धा तरतूद करावी लागते. मग त्यांना कर्ज काढणे, दागिने गहाण ठेवणे किंवा उसने पैसे घेणे या पर्यायांचा सुद्धा त्यांना अवलंब करावा लागतो आणि त्यामुळे त्यांची एकूण 5 वर्षाची बचत एकाच मेडिकल खर्चात संपुष्टात येते. त्यामुळे त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सुद्धा सहन करावा लागतो. पण मिस्टर काळे यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करण्याची गरजच पडत नाही, कारण त्यांच्याकडे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असते. म्हणून अशा अनपेक्षित वैद्यकीय खर्चांपासून आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असणे गरजेचे आहे. हेल्थ इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम पॉलिसी बद्दल जर तुम्हाला योग्य माहिती नसेल तर तुमची फसगत होऊ शकते, कारण आपल्याला वार्षिक प्रीमियम कमी भरता यावा याकडे जास्त लक्ष असतं, पण त्या पॉलिसीमधील फीचर्स किंवा बेनिफिट्स याकडे मात्र दुर्लक्ष होतं आणि त्याचमुळे आपल्याला क्लेम घेताना आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकतं. मला वाटतं हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय हे तुम्हाला चांगलंच माहीत असेल, कारण यूट्यूब्स, ब्लॉग्स, आर्टिकल्स, न्यूजपेपर, काही सेमिनार सुद्धा अटेंड केलेले असतील. पण माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की हेल्थ इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम पॉलिसी बद्दल तुम्हाला योग्य माहिती आहे का? जर माहिती असेल तर अजून क्लिअर होईल, जर नसेल माहीत तर ही हेल्थ इन्शुरन्स अवेअरनेस सिरीज तुमच्यासाठीच आहे. हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी किंवा मेडिक्लेम पॉलिसीमध्ये जे काही फीचर्स असतात त्याबद्दल तुम्हाला योग्य माहिती असणे गरजेचे आहे आणि त्याचमुळे तुम्ही तुमचे आर्थिक नुकसान होणे टाळू शकता. तर असे कोणकोणते फीचर्स असतात? तर प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशन, रिस्टोर बेनिफिट, नो क्लेम बोनस, डे केअर ट्रीटमेंट इत्यादी. तर अशा प्रत्येक फीचर्स बद्दल आम्ही या हेल्थ इन्शुरन्स अवेअरनेस सिरीजमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला नवीन पॉलिसी घेताना किंवा तुमच्याकडे पॉलिसी असेल तर तुमच्या असे लक्षात येईल की आपण घेतलेली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आपल्या कुटुंबासाठी कितपत योग्य आहे किंवा फायदेशीर आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि
या हेल्थ इन्शुरन्स अवेअरनेस सिरीजचे येणारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा. मस्त रहा, हेल्दी रहा, तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवून टेन्शन फ्री व्हा. धन्यवाद.